व्हिडिओमध्ये टॅप केलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी जे सांगतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मी काही कुठला मोटिवेशनल स्पीकर नाही आहे जे पूर्णपणे एक्सप्रेस करू शकेल. तुमच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम असो, फॅमिली इश्यू असो, फिटनेस गोल्स असो किंवा करिअरचे इश्यू असो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी खूप जास्त थकलो आहे किंवा आता संन्यास घेऊ वाटतो आहे, खूप जास्त लोड होतो आहे, आता काही समजतच नाही आहे, हे सगळे कारण असतात. बट तुम्हाला मायकल फिलिप्स माहिती आहे, एक लेजेंडरी माणूस, खूप साऱ्या जणांना माहिती आहे. बट तो अशा सिच्युएशनमध्ये कसा विचार करायचा, आपला माइंडसेट कसा असला पाहिजे, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. कारण मी जे फील करतो आहे किंवा मी जे गोंधळ जातो आहे, माझ्याही म्हणजे फॅमिली इश्यू किंवा फॅमिलीमध्ये भांडणं होतात, करिअरचा इश्यू आहे, फिटनेसला मला सुद्धा कंटाळा येतो कधी कधी. तर मी त्यावेळेस कसा माइंडसेट ठेवतो किंवा तुम्ही कसा विचार केला पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल मायकल फिलिप्सच्याबद्दल थोडासा इंट्रो देतो की हा जगातला टॉपमध्ये एक नंबरला आहे स्विमिंगमध्ये, आणि त्याला असे खूप सारे गोल्ड मेडल भेटले ऑलिम्पिकमध्ये. तर हा तर त्याचा एक छोटासा इंट्रो आहे. बट ह्याच्या मागचा बिहाइंड सीन काय आहे की त्याच्या फॅमिलीमध्ये पण खूप जास्त भांडणं होत होतात. तर त्या सिच्युएशनमध्ये तो काय करायचा, त्या सिच्युएशनमध्ये तो अँगर इश्यू असो किंवा अग्रेशन असो, तो सगळं स्विमिंगमध्ये झोपून द्यायचा. फॅमिलीचे भांडणं झाला तो जास्त स्विमिंग करायचा, 2 तासाच्या जागी 4 तास करायचा. त्याच पद्धतीने आपल्यालाही करण्याची गरज आहे. किंवा डेव्हिड गॉगन्सबद्दल तुम्हाला माहितीच असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर असं वाटत असेल की सिच्युएशन माझ्या मनासारखी झाली पाहिजे, फॅमिलीमध्ये भांडण नाही झालं पाहिजे, मला जे अचीव करायचं मी त्या दिशेने गेलो पाहिजे, तर ही कधीच होणार नाही. डेव्हिड गॉगन्स काय म्हणायचा, जेव्हा मी स्विमिंगला रेग्युलर जातो, मी 5 किलोमीटर जर धावतोय, बट जेव्हा सिच्युएशन माझ्या अगेन्स्ट असेल, जेव्हा खूप जास्त पाऊस असेल किंवा वारा असेल, असं काहीतरी असेल, मी त्या दिवशी 5 किलोमीटर नाही, मी त्या दिवशी 10 किलोमीटर पण. हा माइंडसेट पाहिजे मला तुमच्याकडे. होप तुम्हाला समजलं असेल. तेच मायकल फिलिप्स पण करायचा. जेव्हा त्याच्या फॅमिलीमध्ये भांडणं व्हायचे, खूप भयंकरवाले तगडेवाले भांडणं, त्याचे वडील जेव्हा त्याच्या आईला पट्ट्याने झोडायचे, तेव्हा तो काय करायचा, तो चिडायचा, लहान होता, अग्रेशन खूप भयंकर होतं. तेव्हा तो काय विचार करायचा, आज मी 2 तास नाही, आज मी 4 तास करणार, आज मी 8 तास नाही, आज मी 10 तास करणार. हा माइंडसेट ठेवा. जेव्हा असे इश्यू येतात, जेव्हा असं वाटतं की आता सगळं सोडून द्यायचं, आता काहीच होत नाही आहे, सगळे माझ्या अगेन्स्ट जात आहे, माझ्या मनासारखं होत नाही आहे, या सिच्युएशनमध्ये तुम्ही मेहनत डबलची करा, तेव्हा रिझल्ट भेटेल. आणि तसं मला तरी वाटतं. होप तुम्हाला समजलं असेल. आणि हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमचा जो सपोर्ट येतो आहे मला खूप चांगलं वाटतं आहे कमेंट्स बघून किंवा, आणि हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे तर कमेंटमध्ये सक्सेस लिहा. कारण मला हे समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की माझे व्हिडिओ कोण किती वेळपर्यंत बघतं आणि कोण कसा माइंडसेट ठेवतो. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका, ॲटलिस्ट एका मित्राला तरी. कारण तुमचं एक शेअर कोणाची तरी लाईफ बदलू शकतं. चला, फिट राहा, हिट राहा. आणि थँक्यू जो तुम्ही इतका चांगला सपोर्ट करताय, असा सपोर्ट करत राहा.